मी दिल्लीत असलो तरी चर्चा होतात, मुंबईत असलो तरी चर्चा होतात. मला असं वाटतं की अनेक रिकामटेकडे लोक आहेत, त्यांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडतात, त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या. रोहित पवारांनी पण तशीच चर्चा केली. ते म्हणतात की तुम्ही दिल्लीत गेलात तर अजितदादांच्या अनुषंगाने बोलला असाल आणि आता तुम्हाला वरतीच जायचं आहे केंद्रात, असं त्यांचं. नाही, मला असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या. मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची टीम जाहीर झालेली आहे. या टीममध्ये महाराष्ट्रातलं भारतीताई पवारांना संधी दिलेली आहे उपाध्यक्ष म्हणून. मी आत्ता अजून बघितलेली नाही, म्हणजे खरं सांगायचं आपल्यालाही माहिती आहे मी बैठकीतूनच बाहेर आलो आहे. पण जर टीम जाहीर झाली असेल आणि त्यात कोणी महाराष्ट्रातलं असेल तर आम्हाला आनंद आहे. मी एकदा टीम पूर्ण बघेन आणि मग त्याच्यावर. तुम्हाला दिल्लीत पाठवण्यासाठी मागे कोण लागले? अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे, पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे.